DIY ब्रेसलेट किटपासून आम्ही बनवले फ्रेंडशिप बँड, जे फ्रेंडशिप डे नंतरही ब्रेसलेट्स म्हणून वापरू शकतो. यामध्ये असं एक पॅटर्न होल्डर, एक हुक, ब्रेसलेट तयार करण्यासाठी एस हुक्स आणि रबर बँड असं आहे. आम्ही 3 रंगाच्या पॅटर्नमध्ये करणार आहोत. पहिलं रबर बँड असं ट्विस्ट करून या होल्डरमध्ये घातलं. त्याच्यानंतर दुसरा रंगचं हे रबर बँड आम्ही घालणार आहे. हे इतकं सोपं आहे ना की माझ्या मुलीने केलं आहे. म्हणजे आता तिसऱ्या रंगाचं घातलं. ओके. आणि पहिलं रबर बँड हुकने ओढून मध्ये टाकलं. परत पुढचा रंग घातला आणि सगळ्यात खालचं जे रबर बँड आहे ते वरती घेतलं. इतकं सोपं आहे. तुम्ही कुठल्या रंगाचं कराल? आम्ही या 3 रंगांचं केलेलं आहे. नमस्कार, मी मृण्मयी. रचनात्मकमध्ये असेच क्रिएटिव्ह व्हिडिओ आपल्यासाठी घेऊन येत असते. व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बघा, असा छान पॅटर्न तयार झाला आहे. पुन्हा एकदा स्लो मोशनमध्ये दाखवते. तिसरं रंग घातल्यानंतर हा होल्डर उलटा करायचा आणि हुकने सगळ्यात खालचं जे रबर बँड आहे ते त्या होल्डरमधनं सोडवून मध्ये सोडून द्यायचं. म्हणजे त्याची गाठ बसते आणि पॅटर्न तयार होतो. ओके. तुम्हाला हव्या असलेल्या लेंथप्रमाणे तुम्ही करू शकता. अगदी 10 मिनटात तयार होतं. काहीही हे नाही. आणि हे टोटल किटमध्ये भरपूर होऊ शकतात. आम्हाला हे साधारण 90 रुपयाला किट मिळालेलं आहे. तुम्हाला हवे त्या लेंथचं झाल्यानंतर एस हुक त्याच्याबरोबर जो आला आहे तो मी एका साईडला लावला. ओके. पहिल्या रबर बँडमध्ये तो एस हुक घालून घेतला. आणि इथे मात्र आता थोडंसं काळजीपूर्वक काम करायचं आहे. कारण इथे जर रबर बँड सुटलं तर पॅटर्न पूर्णपणे निसटून जाऊ शकतो. त्याच्यामुळे 2 बोटात घातला आहे. एका साईडच्या रबर बँडमध्ये एस हुक घातला आणि गाठ मारून घेतली आहे त्याची व्यवस्थित छान. म्हणजे हे अजिबात सुटणार नाही. बघा किती छान दिसतं आहे. तुम्ही देणार का असं कोणाला करून? आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. हे रबर बँडचं असल्यामुळे साईजचा काही प्रश्न नाही. मी घातलं आहे तरी मलाही बसतं आहे आणि एक्सटेंड होतं आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.